असंच करावं असं बी काही नाही. याच्यापेक्षा स्किल चांगलं एखाद्याचं असू शकतंय आणि ते तुम्ही प्रेझेंट करू शकता. हे एकमेकाला द्यायचे काहीतरी आपण देत आलोय. हर्बल लाईफ मध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही दिल्यानं वाढत जाणार आहे. ज्ञान हे झाकून ठेवण्यापेक्षा देत जाऊ आणि मग आपल्याला कोणतरी देत जाईल. आपण जर जसं देऊ तस तसे लोक आपल्याला काही ना काही देत जातील. त्या अनुषंगाने हे पुढे जाऊ आपण. तर पहिल्यांदा आपण उंची घेतो त्यांची, त्याचबरोबर त्यांचं वय घेतो आणि वय आणि उंचीनुसार आपण त्यांचं वजन टाकत असतो. उंचीनुसार किती वजन पाहिजे. उदाहरणार्थ 170 सेंटीमीटर पुरुषाची उंची आहे तर पुरुषाला आपण 70 किलोची आवश्यकता आहे म्हणतो. आणि जर महिलांची जर 170 असेल तर तिला मात्र महिलेला आपण 65 किलो वजनाची आवश्यकता आहे. 105 किलो आपण वजा करतो, 105 वजा करतो सेंटीमीटर मधून आणि पुरुषाला 100 वजा करतो. आणि मग त्या अनुषंगानं तेवढं किमान त्याच्या आसपास वजन असायला पाहिजे. 1 किलो मागे पुढं आपण सांगतो, एखादा किलो कमी जास्त होऊ शकतं, परंतु आयडियल वेटला तुम्ही असाल तर एवढं वजन पाहिजे. तर त्या उंचीनुसार आपण त्यांचं वजन सांगितलं पाहिजे त्यांना. आणि मग येतो 2 नंबरचा पार्ट म्हणजे संपूर्ण शरीरातील फॅट, म्हणजे पूर्ण शरीरातील फॅट किंवा पूर्ण शरीरातील चरबी म्हणले बघा तिथे मराठीत. तर तिथं 2 कॉलम नॉर्मलचे दिलेत, त्याच्यामध्ये 17% आणि 24% दिले. पुरुषाला 17% आणि महिलांना 24%. बघा 17% फॅट हे पुरुषांना पाहिजे, जे त्याला गुड फॅट म्हणतो आपण. त्याला इथे शब्द वापरायचा आहे. हे 17% फॅट पाहिजे सर, त्याला गुड फॅट म्हणतो आपण. आणि महिला असेल तर महिलेला सांगायचं, ताई साहेब त्याला गुड फॅट म्हणतो आपण, 24% फॅट तुम्हाला असले पाहिजे. परंतु तुमचं फॅट आता 35% झाले, 40% झाले, 39 झाले, जे बी काय पुढचा आकडा असेल ते रिस्क मध्ये असेल तर पुरुषाचं बघा 20 ते 25 मध्ये असेल तर आपण हाय मध्ये लिहू शकतो आणि 25 पुढे मात्र असेल तर आपण रिस्क मध्ये लिहितो. तसं महिलांचं 30 ते 35 मध्ये असेल तर मध्ये लिहितो, जेणेकरून हाय मध्ये. आणि जर 35 पुढे गेले असेल तर आपण रिस्क मध्ये लिहितो. तर इथं आपल्याला सांगता आलं पाहिजे की तुम्ही रिस्क मध्ये आहे. जर लाल मध्ये आपल्याला रिस्क मध्ये गेला असेल आकडा तर सांगता आलं पाहिजे तुम्ही रिस्क मध्ये आहे. आता इथं त्यांनी स्पष्ट दिलंच खाली, जर ही चरबी जास्त प्रमाणात असेल तर ह्याचा दाब, पाठीचा कणा, बरगड्या, फुफ्फुस, हृदय ह्याच्यावरती येतो आणि त्यामुळं मग धाप लागणे, पाठदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी ह्या व्याधी संभवतात म्हणताय. बघा ह्याच्यामध्ये बरंच काही दडलेलं असतं. त्याच्यात एवढ्या गोष्टीत एखादी तरी व्याधी त्याला सुरू झालेली असते किंवा त्या व्यक्तीला ते गोष्टी चालू झालेल्या असतात, जाणवत असते. परंतु आपण जे जाणवतोय त्याच्यावर तिथं थोडासा भर द्यायचा आहे. लक्षात घ्या, क्लोजिंगचा पार्ट इथं सुरू होतो. जर त्या व्यक्तीनं बसल्यावर तुमच्या बाजूनं थोडस शरीर त्याचं झुकलेलं आहे का नाही, तो प्रॉपर तुमच्याकडे लक्ष देतोय का नाही, प्रॉपर जाणून घ्यायची त्याची इच्छा आहे का नाही, हे आपल्याला त्याच्या नजरेवरून किंवा त्याच्या बॉडी लँग्वेज वरून आपल्याला ओळखू आलं पाहिजे. हे थोडासा झुकलाय आपल्याकडं, म्हणतोय किंवा सर ह्यातलं मला दम लागतोय किंवा टाच दुखायला लागली सर, किंवा गुडघे दुखते आता माझे, थोडे थोडे गुडघे दुखायला सुरू झालेत सर. हे काही ना काही त्यांनी तिथं बोलत राहतात. जर काहीच बोलत नसतील आणि थोडस इकडे तिकडे बघत असतील तर त्यांना पुन्हा फॉर्मवर आणणं तितकंच गरजेचं आहे. इकडे तिकडे कुठं लक्ष असेल तर मोबाईल चालू आहे म्हणा, मोबाईल हातात आहे म्हणा, एखाद्याचा फोन आलाय म्हणा, तर अशा वेळेला त्यांचा फोन हातात घेऊन त्यांना सांगता आलं पाहिजे की खूप गरजेचं आहे हे तुमच्यासाठी. आज आम्ही तुमच्या घरी आलोय, केवळ तुमच्यासाठी. मला वेळ नाही सर, परंतु ह्या माणसाची आत्मीयता इतकी होती की खरंच यांनी तुमच्यासाठी 100 वेळा मला नाव काढले, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलोय सर. की फोन जर तुम्ही ठेवणार नसेल तर मी आज आलेल्याचं काही सार्थक होणार नाही. केवळ तुमच्यासाठी मी वेळ काढलाय, मला खूप काम आहे. हे तुम्हाला तिथे वाक्य वापरता आलं पाहिजे, कारण आपण बसून नाही किंवा आपल्याला वेळच नाही हे त्यांना माहित पाहिजे. खरंच वेळ नाही आपल्याला, त्यामुळं वेळ नाही हे त्यांना तितकंच महत्वाचं जाणवलं पाहिजे. मला बिलकुल वेळ नाही सर, पण त्या माणसाची आत्मीयता जेवढी आहे तुमच्याबद्दल की काय सांगायचे, 100 वेळा नाव काढलं असेल किंवा ह्या व्यक्तीला चेक करायची भावना आहे आणि त्या भावनेपोटी मी तुमच्यापर्यंत आलोय. आणि मग ती माणूस प्रॉपर लक्ष देईल आणि प्रॉपर काही गोष्टी ऐकायला लागेल. तर त्याचं बॉडी लँग्वेज आणि त्याचं बघणं, त्याचं अगदी प्रॉपर शरीराची त्याच्या काय हालचाल आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मग पुढे जाऊन
या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतात. समजा तरुण असेल तर म्हणणार मला सर काय होत नाही, पण 40च्या नंतर जर कोण असेल वय ओलांडलं असेल तर नक्कीच त्यातल्या काही लक्षात तर लगेच तिथं म्हणतात की सर मला हे होत आहे. तर ती आपल्याला त्याचा धागा तो धरता आला पाहिजे, धरून ठेवता आला पाहिजे. सर काय हरकत नाही सर, ह्याच्यावरती आपल्याकडे चांगला उपाय आहे, काही काळजी करू नका, प्रॉपर आपण त्यांना तुम्हाला ह्यातनं बाहेर काढू शकतो. आलोय ना एकदा तर 100% आपण रिझल्ट काढणार आहोत, काही काळजी करू नका, पुढे जाऊ. आणि मग विजरल फॅटकडे जातो आपण. दुसरा जो कॉलम आहे विजरल फॅटचा 2 नंबरचा, तिथं दिलंय बघा, पोटातील अवयव भोवतालची चरबी किंवा विजरल फॅट असं म्हणते. तर काही लोकांना विजरल फॅट म्हणल्यावर कळत नाही, पोटातील अवयव भोवतालची चरबी म्हणलं तरी पण लगे लक्षात येत नाही. तर तिथे सांगता आलं पाहिजे म्हणजे काय, ऑर्गनचं नाव इथं घेता आलं पाहिजे तुम्हाला. हार्ट, किडनी, लिव्हर, पित्ताशय, जठर, स्वादुपिंड, हे जे काय आपल्या पोटामध्ये अवयव आहेत का नाही, सगळे पार्ट आहेत बघा आपले, त्या पार्टच्या बाजूने काचोळा असतो आणि जो काचोळा त्याची एक साईज ठरलेली आहे त्या काचोळ्याची. तर ती काचोळा पुरुष असेल तर पुरुषाला सांगता आलं पाहिजे 5% आवश्यकता आहे सर, आणि स्त्री असतील तर स्त्रीला आपल्याला महिलेला सांगता आलं पाहिजे 7% आवश्यकता आहे. इथं क्लोजिंगचा पार्ट खूप महत्वाचा ठरतो. सगळ्यांनी इथं लक्षात घ्यायचंय, विजरल फॅट हे खूप महत्वाचा विषय आहे. विजरल फॅट वाढल्यानंतर तिथं स्पष्ट त्या लिखाणामध्ये दिलंय, ही चरबी जर जास्त प्रमाणात असेल तर पित्त, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता होते असं स्पष्ट दिलंय तिथं. आणि त्याच्या खाली दुसरं दिलंय, ही चरबी रासायनिक असते, म्हणजे रासायनिक प्रमाणे ही चरबी तयार होते आणि मग तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि त्याच्यामध्ये थायरॉइड वाढू शकतो असं लिहिलंय. आता बघा, ज्याचं विजरल फॅट वाढलंय त्याला दम लागल्याशिवाय राहत. म्हणजे मग सफाई चालताना त्यांना सांगायचं सर तुम्ही सफाई जमिनीवर चालत असताना दम कमी लागेल किंवा लागणार नाही, जाणवणार नाही, परंतु तुम्ही हे जर पायऱ्या चढला, शिडी चढला किंवा एखादा जिना चढला, एखादा मजला चढून गेला तर मात्र तुम्हाला दम लागू शकतो. किंवा रानात एखादा व्यक्ती काम करत असला तर त्याला तिथे बोलता आलं पाहिजे की सर तुम्ही हे सगळं करताय, पण ज्यावेळेस एखादं वजन वैरणीचं काहीतरी वजन घेताय, एखादं पोतं वजन घेताय, एखादं खताचं पोतं, पाठी काहीतरी वजन घेताय डोक्यावर किंवा खांद्यावर, त्यावेळी चालायला लागल्यावर तुम्हाला जास्तीचा दम लागू शकतो. ही गोष्ट जर तुमचे घडत असेल तर 100% तिथं काही ना काही ब्लॉकेजची सुरुवात झालेली आहे. तर विजरल फॅट म्हणलं की त्याला ब्लॉकेज, आणि कोलेस्ट्रॉल म्हणलं की बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल जास्त एखाद्याच्या शरीरामध्ये रक्तामध्ये वाढले आणि मग काय आजार झाला इतिहासात कुठं नोंद नाही. तर बॅड कोलेस्ट्रॉलच वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढले की त्याला ब्लॉकेजला सुरुवात होते. ब्लॉकेज हे एका दिवशी होत नसते सर, ब्लॉकेज हे रोज थोडं थोडं होत असते. मग टक्केवारी आपल्याला ज्यावेळेस घाम येतो, चक्कर येते किंवा टॉयलेटला बसल्यावर फिरल्यासारखं होणे, हे त्याचे लक्षण आहेत. त्यांना ते सांगितलं पाहिजे आपण त्यावेळी बसल्यावर, की अगदी ते सांगता आलं पाहिजे. सर वाकलो एखाद्या वेळेस तरी चक्कर येण्यासारखं होणे, घाम येतो अशा वेळेला, सर टॉयलेटला बसल्यावर सुद्धा एखाद्या वेळेस फिरल्यासारखं होण्याची शक्यता असते अशा वेळेला. तर असं होत असेल तर नक्कीच आपल्याला हे विजरल फॅट वाढलंय आणि त्याच्याबरोबर थोडंसं ब्लॉकेज असण्याची दाट शक्यता आहे, हे आपल्याला तिथं सांगता आलं पाहिजे. जर रिस्क मध्ये आकडा गेला असेल, तो जर मध्ये आकडा असेल तर सर हे नॉर्मल आणणं तितकंच गरजेचं आहे. परंतु हे मध्ये म्हणजे वाढत चाललंय, एक दिवस हे रिस्क मध्ये जाऊ शकते. तुम्ही इथं फायबर इंटेक खूप कमी होते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. हॉटेलमध्ये जेवताय तुम्ही, बाहेर जेवण होतंय किंवा काहीतरी तुम्हाला स्मोकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात, असं आपल्याला तिथं ओळखता आलं. हे विजरल फॅट वरती तुम्हाला चांगलं क्लोजिंग करता येतं. ज्या जाड लोकांचं विजरल फॅट हे कायम जास्त वाढलेलं असतं आणि मग त्याचं कारण असते की त्यांनी कुठंतरी बाहेर जेवण असेल, तेलकट खाणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडत असतात. त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख तिथं आपल्याला करता आला पाहिजे. यस, आणि त्यांच्याकडनं थोडंसं जाणून पण घेता आलं पाहिजे, हा सर म्हणजे काय त्यांचा रोजचं जीवनशैली काय, हे पण आपल्याला चर्चेतनं जाणून घेता आली पाहिजे. आता पुढे जाऊ, त्याच्या खाली विजरल फॅटच्या नंतर तिथं उष्मांक येतो बघा, म्हणजे पोटाची स्थिती दाखवली. आता उष्मांक तिथं दिलंय, महिला असेल तर 1600 ते 1800 असायला पाहिजे आणि पुरुष असेल तर 1800 ते 2000 उष्मांक असायला पाहिजे. बघा काही लोकांचा उष्मांक समजा जास्त असतो, 2200 पर्यंत असतो, 2000 असतो, 1800च्या पुढे असतो, 1700, 1750 असा उष्मांक असतो.
ह्या व्यक्तीला आपल्याला सांगता आलं पाहिजे की सर ज्याचा उष्मांक 1800 ते 2022 पर्यंत आहे त्या व्यक्तीला सहज बोलता आलं पाहिजे सर एका वेळी बसल्यावर तुमचं जेवण जास्त होते. कुणी असो मग ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसता त्यावेळी थोडंसं जेवण जास्त होतं. जे काही वाढलेलं असतं ताटात त्यातलं काही शिल्लक तुम्ही ठेवत नाही किंवा तुमच्या आवडीचा काही पदार्थ असेल तर पुन्हा मागून घेताय अशी अवस्था आहे तुमची आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घातक ठरू शकतात. तर त्याच्यासाठी सलाडचं प्रमाण तुम्ही ह्याच्यामध्ये खूप कमी आहे. म्हणजे फायबर इंटेक जर प्रॉपर नाही झालं तर जेवण भरपूर करतो आणि जेवण ज्या झालं तर त्या सगळ्या गोष्टी ह्या विकृत परिणाम तुमच्या बॉडीवरती होतो आणि मग फॅटचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. पोटाची स्थिती भूक लागते म्हणून खाताय भरपूर परंतु खाल्लेलं तेवढं सगळं डायजेस्ट न झाल्यामुळं हे सगळे फॅट वाढायचं कारण आहे तुमचं पोट. असं आपल्याला तिथं त्यांना आवर्जून सांगता आलं पाहिजे. मग त्याच्याकडनं वधवून पण घेता आलं पाहिजे ते की मी कच्चं किती खातोय. ककडी गाजर बीट वगैरे ह्याची काही गोष्टी आहेत किंवा काही कडधान्य असतील काही फळं असतील तर त्यांचं दैनंदिन जीवन किंवा जेवणाची जी स्थिती आहे ती काय आहे ही तर ते समजते. त्यावेळी काय खातो माणूस हा रोज कुठं खातो कसा खातो हे पण त्यांनी बोलून दाखवतात. मी असं असं जेवतो असं असं जेवतो त्यांच्याकडनं त्या गोष्टी काय माहित होतात आणि मग काही गोष्टीमध्ये आपण चेंजेस त्यांना तिथं तेवढ्या पुरत्या सुचवायचे. आणि मग समजा एखाद्याचा उष्मांक कमी असू शकतो तिथं तर काहीचा 1800 2000 1700च्या पुढे 1500 पासून जास्त आहे परंतु काहीचा 1400च्या आत असतो बघा. 1400च्या आत आहे 1300 1350 1200 अगदी 1100 पर्यंत आपल्याला बघायला मिळते. काही काहीचे 900 पर्यंत आलेला आपण बघितले. अशा वेळेला अशा व्यक्तीला सहज आपल्याला नेहता आलं पाहिजे. नेहणे म्हणजे काय त्याचे शरीरसृष्टी कशी आहे ह्याच्यावर आपल्याला थोडासा अंदाज बांधता आला पाहिजे. त्याचं वय किती काय करत होता काय व्यवसाय आहे त्यांचा आणि हे सगळं करत असताना ते काय व्यसनाधीन होते का ह्या आहे. ज्याचा उष्मांक कमी असतो नक्कीच काहीतरी व्यसन केलेलं असतं. तंबाखू तरी खात असतो लाळेचे प्रमाण कमी गेलेलं असतं म्हणून उष्मांक खूप कमी होत आलेला असतो. जेवण कमी जात असते पचन संस्था वीक असते पित्त वाढलेलं असते. ह्या सगळ्या गोष्टी आणि डिस्टर्ब असतो तो माणूस. दिसतो काटकोळा दिसतो फिट नसतो आपल्याला पण तो तसा फिट नसतो वीक असतो पोटात आणि पोटातून वीक असणारा माणूस एनर्जेटिक नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला थोडं थोडं त्यांच्या कलानं आणि आपल्या ह्या विचारानं त्यांना तिथं आपल्याला कमी उष्मांकवाल्याला प्रॉपर तिथं ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागतं. कमी उष्मांकवाल्याला हे सांगता आलं पाहिजे की पोटाची स्थिती सर खरंच तुमच्या इथं वीक आहे आणि खाल्लेलं खूप कमी पचतंय आणि म्हणून वजन कमी असून सुद्धा फॅट वाढलेलं असतं त्या लोकांचं. एखाद्या व्यक्तीचं वजन कमी असते 5-7 किलो वजन कमी आहे परंतु फॅट मात्र एक्स्ट्रा झालेलं असतं. हे पचन संस्थेचे सगळ्या तक्रारी असतात आणि मग लाळेचं प्रमाण कमी तयार होणं लाळ कमी तयार झाल्यानंतर पचन संस्था वीक होते मग आतड्यावरती त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि अजून एक सांगायला गोष्ट विसरायची नाही. ज्या व्यक्तीचं वजन खूप कमी आहे खूप कमी शब्द वापरतो मी 10 किलोपेक्षा ज्याचं वजन उंचीप्रमाणे वजन नसेल 10 किलोपेक्षा जर वजन कमी असेल तर भविष्यामध्ये पोटाचा त्रास त्या व्यक्तीला अल्सर म्हणा किंवा अनेक काही आजार त्या आतड्याचे आजार होऊ शकतात. हे तिथं सांगायला विसरू नका. भविष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीला सामोरं जाऊ लागू शकतं असं माझं मत आहे सर. तर तुम्ही हे अगदी आम्ही सांगतोय ते प्रॉपर ऐकायला पाहिजे आणि प्रॉपर तुमच्या पोटाची स्थिती आम्ही चांगली करून देऊ आणि हे त्यांच्याकडनं तिथं मान्य करून घेता आलं पाहिजे की स्थिती काय आहे. त्यापैकी चहा किती घेतात पाणी किती कमी घेतात काय नेमकं त्यांची जीवनशैली आहे हे त्यांच्याकडनं काही थोडी वजवता आलं पाहिजे. आपण बोललेल्याचा आणि त्यांनी सांगितलेल्याचा ताळमेळ तिथं लागतोय का नाही हे 100% आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सहज अगदी उष्मांकावरून आपल्याला त्याच्या व्यसनाधीन आहे का नाही हे पण कळतं. फक्त तुझी नजर आपली असली पाहिजे हे 100% तिथं लक्षात येतं. तर ह्या गोष्टी सांगायला आपण तिथं कमी करायच्या नाही का त्या पोटाची स्थिती भविष्यामध्ये खरंच त्याची नाजूक होण्याची शक्यता असते. यस तर हे झालं उष्मांक. आपण त्याच्या पुढे जाऊ BMI वरती येतो आपण. आता ज्याचं विजरल फॅट महिलांचं एखाद्या कमी आहे बघा. आता विजरल फॅट वाढले पण विजरल फॅट महिलांचं कमी असतं बघा. काही महिलांचं 0.2 म्हणजे 2% असते 2.5% असते 3% असते पाहिजे 6%. तर ह्या समजा काही
महिला अशा असतात जिचं काही मुली असतात तर त्यांचं जर विजरल फॅट इतकं कमी असेल तर प्रेग्नेन्सीला भविष्यामध्ये तक्रार निर्माण होऊ शकते. हा शब्द तुम्हाला तिथं वापरता आला पाहिजे. कारण विजरल फॅट जर खूप कमी असेल तर भविष्यामध्ये प्रेग्नेन्सीला तक्रार होऊ शकते. हे तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये तक्रार ठरू शकते. तर विजरल फॅट प्रॉपर तुमचं वाढायला पाहिजे मॅडम, हे आपल्याला तिथं सांगता आलं पाहिजे महिलांच्या बाबतीत. आता महत्वाचा मुद्दा BMI कडे आपण आलोय. आता ज्याचा BMI इथं दिलंय पुरुषांना पाहिजे 23% आणि महिलांना पाहिजे 22%. पण काही पुरुषांचे असतात 35-40%, महिलांचे पण काय 35-40% वरती गेलेलं असते. आणि थँक्यू, मला फोन आला होता एक, आईबाली सरांचा फोन आला होता. यस, आवाज येतोय? माझा आवाज कंटिन्यू आहे? येस सर. येस सर. यस यस यस. खूप छान सर. आता बघा तर इथं आपल्याला आता पुढं BMI वरती आलोय. तर BMI वरती ज्याचा BMI जास्त आहे ते इथे दिलेत 25च्या पुढे असेल तर मधुमेह, रक्तदाब, हृदय पक्षपात, रक्तवाहिन्या, रक्ताच्या गाठी होणे हे एवढंच वाचायचं. कॅन्सर होणे कधीही इथलं एवढं पुढचं वाचायचं नाही. आपण कधीही त्या विषयावर जायचं नाही कुणीच, असं माझं मत आहे, माझं वैयक्तिक असं मला वाटते. एवढंच वाचायचं, याच्या पुढचं वाचायचं नाही. रक्ताच्या गाठी होऊ शकतात. आणि BMI वरती तुम्हाला प्रॉपर बोलता आलं पाहिजे. ज्याचा BMI वाढलाय या व्यक्तीचे हार्मोन्स इनबॅलन्स होतात, मग ते पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. हार्मोन्स इनबॅलन्स होतात. BMI वाढल्यानंतर संयम पाहिजे तेवढा राहत नाही, मग घरात वाद होऊ शकतात. किरकोळ कारण असतं, चावी एखादी ठेवली आणि तीच चावी घरच्यांनी आडवी आली म्हणून कुठेतरी उचलून खिडकी कुठेतरी अडकावली, परंतु राग येणं, मी ठेवली होती ती वस्तू, तुला कोणी हात लावायला सांगितला होता, तिला काहीतरी अडचण आली म्हणून तिने ठेवली असेल किंवा चांगल्या ठिकाणी ठेवावी म्हणून ठेवली असेल, ही भावना निर्माण न होणे म्हणजे BMI वाढणे. आणि किरकोळ कारण आहे, काहीच कारण नसताना भांडणं करणे, घरात भांडणं लागणे म्हणजे नक्कीच दोघांचा BMI वाढलाय असं त्यांना तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे. BMI वाढल्यावर 100% घरामध्ये वाद होतात. त्याचं कारण आहे तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होतात, काही स्ट्रेस, तणाव निर्माण होतो आणि मग ह्याच्यातून बऱ्याच काही घटस्फोटापर्यंत व्यक्ती गेलेली आपण बघतो. कारण तर काहीच नसतं, परंतु समजून घेण्याची वृत्ती त्या वेळेला राहत नाही आणि मग सहज बोललं जातं की पहिल्यासारखे आमचे त्यांनी राहिले नाहीत. आणि पुरुष म्हणतो पहिल्यानी नाही हो, पहिले लई मला बघायची, सांभाळायची, नाही हो आता पहिल्यानी तशी करीत नाही जरा. म्हणजे स्वभाव बदलला, स्वभाव बदललेला नसतो, BMI वाढलेला असतो म्हणून काही गोष्टी चेंज झालेल्या असतात. त्याच्या शरीरामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स असतात म्हणून तो व्यक्ती तसा वागत असतो. वास्तविक स्वभाव बदललेला नसतो. तर आपली भावना असते ही पहिल्यासारखी राहिली नाही आणि हे पहिल्यासारखी राहिली नाही, असंच नाही तसं नाही, पोरगा असा करतोय, चिडचिड निर्माण करणे. आता घरी बसून असते ती माणसं काय, पण BMI वाढलेली असते, किरी 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 करत राहणार. त्याचं कारण आहे BMI वाढले. तर त्याचं ते आपल्याला तिथं प्रॉपर नमूद करता आलं पाहिजे. आणि मग ज्याचा BMI बघा खाली आलेला आहे, प्रॉपर BMI, अशी लोक रागाला जात नाहीत. भले काही घडू दे समोर, असू दे म्हणायची सवय लागते आणि नॉर्मल राहायला शिकतात. ते लोक आनंदी राहायला लागतात आणि हार्मोन्स त्यांचे बॅलन्स होतात आणि मग स्त्रियांचे कुठलेही प्रॉब्लेम राहत नाहीत. त्याचं कारण आहे स्त्रियांचे प्रॉब्लेम जे राहतात, जर त्यांचं PCOD चॅलेंज येत असेल तर BMI वाढलेला असतो. BMI जास्त कमी होणं म्हणजे लो BP कडे जाणं, BMI जास्त वाढणं म्हणजे BP हाय BP होणं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इनबॅलन्स होणे त्यांचे हार्मोन्स आणि मग त्यांच्या तक्रारी चालू होणं आणि मग कॅल्शियम क्रिएट न होणे. BMI वाढलं की कॅल्शियम क्रिएट होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर तिथं सांगता आल्या पाहिजे. म्हणजे BMI वरती तुम्ही प्रॉपर क्लोजिंग करू शकता. ज्याचा BMI वाढलाय त्याला हे नक्की तुम्ही जाणून बुजून सांगितलं पाहिजे, का तर ह्या गोष्टी त्याच्या घरामध्ये घडत असतात. 100% ज्याचा BMI वाढलाय त्याच्या घरात हे गोष्टी घडणार, हे काळ्या दगडावरची रेग आहे. तर ह्या गोष्टी आपण बोललं पाहिजे. आता बघा ज्याचा BMI कमी आहे त्यालाही सांगता आलं पाहिजे की 18च्या आत BMI तुमचा जाता कामा नाही सर. BMI जर ह्याच्यापेक्षा जास्त कमी झाला तर तुम्हाला लो BPचा त्रास होऊ शकतो. आज जरी नसला तर भविष्यामध्ये ते त्रास होण्याची दाट शक्यता असू शकते.
तर BMI तुमचा कंट्रोल मध्ये राहिला पाहिजे. 18च्या पेक्षा कमी नको, ती 25 पेक्षा जास्त जाता कामा नये. हे तिथं आपल्याला नमूद करता आलं पाहिजे. काही लोकांचा BMI खूप खाली जाण्याची शक्यता असते. तो व्यक्ती वीक असतो, लक्षात ठेवायचं कधी पण. जरी काटकोळा दिसत असला, चांगला दिसत असला तरी तो वीक असतो. दुपारून पुढं वीक होण्याची दाट शक्यता असते. पूजा, येस, काही लोक फोन करतील मध्ये. येस, आवाज येतोय आता? येस सर येतोय. येस. तर पुढे जाऊ आपण. BMIच्या पुढं बॉडी एज वरती आलोय बघा. आता बॉडी एज बघा, ज्याचं वजन जास्त आहे त्याचं नक्कीच वय पुढे गेलंय आणि ज्याचं वजन त्याच्या उंचीपेक्षा कमी आहे तो व्यक्ती त्या वयात नसून मागे राहिलेला. त्याचं वय थांबलेलं असतं. याचा अर्थ त्याचं शरीर त्या वयात थांबलंय आणि ज्या माणसाचं वय पुढे गेलंय त्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की शरीर, जर तुम्ही खरंच 30 आहे, वय 30 आहे, परंतु आज इथे 40 वर्षाचे झाला, त्याचा अर्थ असा त्याला सांगता आलं पाहिजे की तुम्ही 40चं फिलिंग आहे सध्या, 40चं काम करताय, फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला 40 प्रमाण आहे आणि तुमचे जे ऑर्गन आहे, जे पार्ट आहेत ते सगळे 40 प्रमाण आज कार्य करतात. तुम्हाला जरी वाटत असलं मी 30 आहे, तर 30 वर्षाच्या व्यक्ती बरोबर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. मेंदून भले तुम्ही अगदी स्ट्रॉंग आहे, खूप अगदी मेंदू तुमचा स्ट्रॉंग चालतोय, त्याच्यात वाद नाही, म्हणजे मेंटली तुम्ही ओके, परंतु फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही त्या व्यक्ती बरोबर ज्या वयात आहे त्या वयातल्या व्यक्ती बरोबर ही फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकणार नाही. एकतर दम लागणार तुम्हाला, किंवा तुम्ही लवकर बसणार किंवा लवकर वीक होणार. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर होणार. त्यासाठी तुम्ही ज्या वयात आहे त्या वयाप्रमाणे तुमचं शरीर चाललं पाहिजे, तरच तुम्ही 100-120 वर्षाचे आयुष्य आपल्याला देवाने दिलंय तेवढे वर्ष आपण पार करू शकतो. किंवा इथं आपल्याला अजून काही सांगता आलं पाहिजे, जास्त त्याला बीपीचा त्रास आहे किंवा हार्ट विषयी तक्रार येत्या, तर सांगता आलं पाहिजे सर 1 किलो वजन जास्त असेल तर 1000 वेळा पंप जास्त करावं लागतंय 24 तासामध्ये हार्टला. तर 20 किलो वजन जास्त आहे तर 20,000 वेळा तुमच्या हार्टकडनं जास्त काम करून घेतलं जातंय. नक्कीच त्याचं आयुष्य आपण कमी करत चाललोय. मग 80व्या 70व्या वर्षी जर माणूस जात असेल तर त्याचं खरं कारण काय आहे, तर 100-120 वर्ष पूर्ण हार्टचं तुम्ही काम तेवढ्या वर्षात करून घ्यायला. तर हे कमी करणं तितकंच गरजेचं आहे सर. हार्टवरचा लोड कमी करायचा असेल तर वय तुमचं जे आहे त्या वयात तुम्हाला यावं लागेल. त्यासाठी तुम्ही तुमचं वय कमी करून घ्या. वजन कमी केलं की 100% फॅट लॉस झाला की तुमचं ज्या वयात आहे त्या वयात तुम्ही दिसणार, त्या वयाचं फिलिंग होणार आणि त्याच वयाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार. हे तुम्हाला तिथं आपल्याला बोलता. हे झालं ज्याच वयाचं. आता काही लोकांचं 10 वर्षाचा गॅप आहे बघ, म्हणजे त्याचं वय 40 आहे दाखवायला लागले 30. रॉंग. तुम्हाला सांगतो, त्याला वाटतं मी तरुण आहे. नाही, 30 वर्षाला शरीर थांबलंय त्याचं. याचा अर्थ पोटाची स्थिती नाजूक आहे, बिघडले, स्मोकिंग केलंय, दारू पिलंय, काहीतरी केलंय, 100% व्यसनाधीन आहे किंवा तंबाखू खाते, काही ना काही वीक आहे, पोटाची स्थिती नाजूक आहे, अशाच व्यक्तीचं वय कमी दाखवते. वय 4-2 वर्ष कमी जास्त दाखवणं साहजिक आहे, परंतु 10 वर्षाचा फरक दाखवत असेल तर त्याला सतर्क करता आलं पाहिजे आणि मग त्याला प्रॉपर काही गोष्टी प्रॉपर दिल्या पाहिजेत आणि प्रॉपर सुचवलं पाहिजे. तर त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे तुम्ही ह्या वयाचं असलं पाहिजे आणि त्या वयात तुमचं शरीर आणायचं काम ते आपण करू शकतो. आतड्याची कार्यक्षमता वाढवली तर 100% तुम्ही त्या वयात येऊ शकता. तर ती कार्यक्षमता त्याची वाढवायचं काम आपण केलं पाहिजे, हे आपण तिथे सांगू शकतो. अशा लोकांचे चेहरा डलनेस असतो बघा. ज्या व्यक्तीचं वय कमी धावतंय त्या व्यक्तीची त्वचा काळी पडलेली असते किंवा जसा आहे तो तसा दिसत नाही, चमकत नाही चेहरा. अशा वेळी सांगता आलं पाहिजे सर पाण्याचा इंटेक कमी आहे, तुम्ही तुमच्या आतड्याची कार्यक्षमता कमी असल्यामुळे जे पोटात असतं ते काया दाखवते, म्हणजे पोटाचं स्थिती काया सांगते, म्हणजे चेहरा सांगतो की पोट कसं आहे. जर पोट चांगलं आहे, साफ होतोय, उठल्या उठल्या टॉयलेटला प्रेशर आहे तर 100% तुमचा चेहरा उजळला आहे. आणि चेहरा डलनेस आहे, चेहरा सुकला आहे, त्याच्यावर डलनेस आलाय तर 100%
तुमच्या पोटाची स्थिती नाजूक आहे, इथं आपल्याला सांगता आलं पाहिजे. यस. आता पुढे जाऊ. आता बळी झालं त्याच्यानंतर संपूर्ण शरीरातील त्वचेखालील चरबीचं प्रमाण बघा 15% आणि 20% आहे. महिलांना 20%, पुरुषांना 15% पाहिजे. आता इथं जास्त वजन आहे त्याचं जास्त दाखवतंय, तर इथं सांगता आलं पाहिजे आपली त्वचा हातात घेऊन अशी ह्या त्वचेला आपल्या धरायचं असं चिमटा, असा चिमटा धरता आला पाहिजे आपल्या त्वचे. बघा गवती का आपल्या महत्वाचं. ह्याच्या खाली एक लेहर आहे सर, आणि तो लेहर तुमचा वाढलाय, आणि हे जर लेहर वाढला तर नक्कीच आपल्या ह्या जे काही नसा आहेत, आपल्या वेन आहेत, ह्या वेन वरती लोड येतो, आणि मग कुठं तर चमकणे, अचानक कुठं तर चमकल्यासारखं होणे किंवा कुठं तर दुखणे, त्याचं कारण आहे हे तुमच्या त्वचेच्या खालचं फॅट वाढलंय म्हणून अचानक दुखतंय. ह्याचं कारण हे आहे, तर ते आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊ आपण. पोटपाटीवरील त्वचा, त्वचेच्या खालचं फॅट, पोट आणि पाठीच्या वरचं त्वचेच्या खालचं जे फॅट आहे, जर त्याचं पोट वाढलेलं असेल तर तिथं वाढलेलं दाखवतंय, पोट आत असेल तर ती मापात दाखवते किंवा कमी दाखवते. आता कमी असलं तर तिथं सांगता आलं पाहिजे सर गुड फॅट कमी आहे इथं, हे गुड फॅट वाढवणं गरजेचं आहे. 15% पाहिजे सर, कमी आहे 10% आहे, ह्याचा अर्थ गुड फॅटची खूप गरज आहे. गुड फॅट कमी जात आहे शरीरात, तर गुड फॅट तुम्ही वाढवलं पाहिजे. आणि हे कशाने वाढतं तर खाण्याने वाढतं. सकसता कमी जाते पोटात, तुम्ही जेवताय पण सकसता बिलकुल नाही, आमटी भाकर खायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यामध्ये क्रिएट होऊ शकतात. तर तिथं आपल्याला कमी असणाऱ्याला सांगता आलं पाहिजे, आणि ज्याला वाढलंय त्याला सांगता आलं पाहिजे इथले मसलचं काम कमी होत चाललंय, मसल लॉस होणार आहे. मग आपण खाली जातोय. त्याच्यानंतर पोट पाठ झाले, त्याच्यानंतर हाताच्या आणि पायाच्या त्वचेखालील चरबी जी आहे बघा, हाताच्या त्वचेखालील चरबी वाढलेली असेल तर तुम्हाला खावाटी दुखणार, वर हात करून काम करू शकणार नाही जास्त वेळ, किंवा जास्त वेळ आमच्यासारखं आम्ही जसं 10 मिनिटं हात धरू शकतो तसं तुम्ही धरू शकणार नाही. 1-2 मिनिटात हात खाली सोडून देणार, हात गळाटणार, आणि हातातले तुमचे इथले स्नायू खूप कमी आहेत. इथले जर चरबी वाढली तर स्नायू इथले कमी होतात. हे आपल्याला खावाट्याबद्दल बोलता आलं पाहिजे, खांद्याबद्दल बोलता आलं पाहिजे. तिथं तिथले जर फॅट वाढलं तर हे दुखणार, हे नक्की त्यांना तिथं जाणवतंय किंवा जाणवतंय असं त्यांना सांगितलं. त्याचबरोबर पायातली चरबी आहे, म्हणजे पायाच्या त्वचेच्या खालची चरबी जर वाढली तर हिथं मात्र प्रॉपर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सर रात्रीच्या वेळेला पाय दुखण्याची समस्या वाढू शकते. तुम्ही जर जास्त काही वर्किंग थोडं केलं तर रात्रीच्या वेळी पाय दुखू शकतात. पाय दाबारे माझे ही अवस्था येऊ शकते सर, तर तुम्ही हे कमी करणं गरजेचं आहे. किंवा भविष्यामध्ये गुडघे दुखी तुम्हाला होण्याचे दाट चान्सेस आहेत. आत्ताच किती गुडघे दुखतेत किंवा जबरदस्त तुम्हाला आता गुडघे दुखायला चालू झालेत का नाही मला माहित नाही, पण ग्लुकोनामाइन मात्र इथं कमी होण्याची दाट शक्यता आहे. इथली चरबी कमी करा, आणि ही सगळ्यांची सर्रास चरबी जास्त वाढलेली असते, तर इथं ही गोष्ट तुम्हाला नमूद करता आली पाहिजे की गुडघे दुखी इथं 100% त्याला भविष्यामध्ये होऊ शकते, हे सांगता आलं पाहिजे. आता पुढं ज्यावेळेस आपण मसलकडे येतोय, लास्टच्या पार्टकडे आलोय आपण, आता मसलकडे आलोय. त्या मसलकडे येत असताना त्याचं लक्ष वेधलं पाहिजे. सर इतक्या वेळ जे सांगितलंय ते फॅट बद्दल बोललो, ते चरबी बद्दल बोललो, जी चरबी वाढली म्हणून बोललो, कमी झाली म्हणून बोललो, फॅट कमी जास्त त्याच्यावर बोललो, पण आता जो आहे हा शरीराचा सार आहे सर. आपण शरीराच्या खऱ्या साराकडे चाललोय, तर ह्या साराकडे लक्ष द्या. जर इथे आतापर्यंत काही तुमचं लक्ष नसेल तर इथं मात्र आता लक्ष द्या, कारण हे खरं तुमच्या शरीराचा सार आहे. आणि मग इथं आपल्याला सांगता आलं पाहिजे की संपूर्ण शरीरातील स्नायूचे प्रमाण, स्नायू म्हणजे मसल, ताकद म्हणता आली पाहिजे. मसल म्हणजे ताकद आपली किती टक्के, पुरुषाला बाबा 37% आणि महिलांना 33% असली पाहिजे. नक्की 100% काही ना काही लॉस असते तिथं, का तर फॅट वाढलेलं असतं, मसल लॉस असतात. सर इतकं मोठं पोट आहे, 1800 कॅलरीज घेताय, 2200 कॅलरीज घेताय, 2000 कॅलरीज घेताय, एवढं खाताय, ताट भरून खाताय, बसल्यावर उठत नाही इतकं जेवताय, बायको इतके सुग्र नाही म्हणून तुम्ही इतकं जेवताय, इतकं पोट वाढलंय म्हणजे सुग्र नसल्याशिवाय वाढत नाही. तर इथं सांगता आलं पाहिजे तुमचे जर एवढं पोट चांगलं आहे तर मग मसल का वीक, का मसल लॉस आहे, का कमी आहे, तर प्रोटीनची मात्रा प्रॉपर जात नाही सर. जे पाहिजे तेवढी प्रोटीन न गेल्यानं ह्या सगळ्या समस्या आहेत. आपण खाणं जेवतोय परंतु त्या जेवणात नुसतं पोट भरतंय, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू 0 आहे. जे खायचं चाललंय ते पोट भरायचं चाललंय, तर सर हे इतकं पोट चांगलं असून सुद्धा काही उपयोग नाही, तर आपल्याला इथं काही गोष्टी ऍड करायला लागतात.
मसल वाढत. म्हणजे जसे मसल वाढतील, लॉस होतील, फॅट लॉस होईल, तसं मसल आपोआप गेन होऊ शकतात, हे तिथे सांगायचंय. आता पुढे पोटपाठीवर ज्यावेळेस येत आहे त्यावेळी तिथं सांगता आलं पाहिजे 37% पाहिजे पोट आणि पाठीवरचे मसल. इथं नक्की सगळ्यांचे कमी असतात. तर बघा ज्याचं वजन जास्त आहे त्याचे कमी असतात आणि त्याला कमरेचा तिथं त्रास व्हायला सुरू झालेला असतो, कारण पोटानं पुढं वळलेलं असतं. मणका सरळ राहत नाही, म्हणून मणक्याचा मागं पुढं मणका तिथं थोडासा सरलेला असतो. L5 आणि L4 मध्ये गॅप जास्त पडण्याची शक्यता तिथं असते. तर तिथं तुम्हाला त्याच्यावरती वर्मावरती त्या बोट ठेवता आले पाहिजे. सर कंबरतले तुमचे इथले मसल खूप कमी आहे, वाकून काम करू शकत नाही. जर केलं तर लगेच सरळ होता येणार नाही. जास्त वेळ उभा राहिला तर तुम्हाला बसावं वाटणार आणि कंबर दुखण्याचे म्हणजे मानेपासून माकड हाडापर्यंत पाठ दुखण्याचे चान्सेस आहेत. तर इथले मसल जर असेच लॉस होत गेले तर एक दिवस तुम्हाला मणक्याचं ऑपरेशन करावं लागणार. त्याला कुणी अडवू शकत नाही. तर तुम्ही ह्याच्यावरती विचार आताच केला पाहिजे. सर ते मसल वाढवणं खूप गरजेचं आहे, हे त्यांना जाणवून दिले पाहिजे. त्याचबरोबर हातातील मसल खाली दिले, हातातील मसल तर 45% पाहिजे पुरुषाला आणि 40% स्त्रियांना पाहिजे. इथेही हातातले मसल कमी असतात, का तर फॅट वाढलेलं असतं. आपण वर फॅट दाखवायचे, हाताच्या त्वचेखाली चरबीचं फॅट हे वाढलेलं आहे, म्हणून इथले मसल कमी आहेत. म्हणून पुशअप काढू शकत नाही तुम्ही, जोर काढू शकत नाही, डिप्स काढू शकत नाही. हे सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर हातातले मसल स्ट्रॉंग पाहिजे, हातात ताकद पाहिजे. हातात शरीराचा सगळ्या बोजा हातावर घ्यायची ताकद कधी असते तर हातातले मसल चांगले असते. म्हणून हातातले मसल आपल्या खूप कमी आहेत. ते हातातले मसल वाढवणं गरजेचं आहे. म्हणून हातातली चरबी कमी झाली तर हातातले मसल वाढतील, अन्यथा मसल वाढत नाही. त्याला प्रोटीनची आवश्यकता असते. आणि लास्ट पॉइंट आहे तो पायातले मसल. तर बघा इथं पायातले मसल काही लोकांचे एक्स्ट्रा असतात, ज्याचं वजन कमी आहे त्याचे एक्स्ट्रा असतात. तर त्याला त्याचं बोलता आलं पाहिजे, त्याच्या जवळच्या गावाचं नाव घेऊन सर तुम्ही चालत ह्या गावापर्यंत सहज जाऊ शकता, एवढे मसल तुमचे चांगले आहेत, पाय खूप चांगले आहेत. फक्त ऑल ओव्हर तुमच्या बॉडीमध्ये जे फॅट कमी आहे, गुड फॅट, ती मात्र वाढवणं गरजेचं आहे. उद्याच्या उद्या तुम्हाला डायनोचा शेक चालू करणं खूप गरजेचं आहे. सर पोट चांगलं करून घेऊ, स्ट्रॉंग बनवू. जेवढी उंची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला वजन ठेवणं गरजेचं आहे. पायातले मसल खूप चांगले आहेत, चालू शकताय, पळू शकताय, परंतु पूर्ण बॉडी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकत नाही, नुसत्या पायावर जाऊन चालणार नाही. आणि ज्याच्या पायातले मसल कमी आहेत त्याला सांगता आलं पाहिजे, कालांतरानं आयुष्य जर कमी तुम्हाला लवकर जायचं असेल, ज्याचं हार्ट चांगलं असतं त्याचं कारण नाही त्याचे पाय चांगले असतात. आणि ज्याचे पाय वीक होतात त्याचं हार्ट लवकर वीक होतं, त्याचं कारण आहे पाय जेवढे जास्त चालवतो एखादा माणूस तेवढं हार्ट चांगलं चालतं. पायाला दुसरं हार्ट मानले. जसं हार्ट आपलं चांगलं काम करतं तसं पायाला हार्ट मानले. तर बसून राहिला जास्त वेळ माणूस तर 10 वर्षांना आयुष्य कमी होतं. म्हणून पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीने पायावर चाललं पाहिजे, पायावर उभा राहिले पाहिजे आणि पायाचा वापर जास्त केला पाहिजे. तर तुमचं आयुष्य जेवढं पाहिजे तेवढं राहू शकतं, अन्यथा पायामुळे 10 वर्ष आयुष्य कमी होऊ शकतंय, हे आपल्याला तिथे सांगता आलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर इकडे कॉलम दिलाय, कॉलमवर आलं पाहिजे आणि वाचून दाखवलं पाहिजे. सर चरबीचं जर प्रमाण वाढलं तर हे आजार होऊ शकतात. हे सगळे डिसऑर्डर आहेत, हे कुठलाही आजार नाही, परंतु ह्या डिसऑर्डर तुम्हाला येऊ शकतात कधी पण. म्हणून साठी हे आपल्याला फॅट लॉस करता आलं पाहिजे, 100% करायचंय सर, आणि ते आम्ही करून घेऊ. आणि जर मसल लॉस असतील, खाली दिले स्नायूचे प्रमाण कमी असेल तर त्याला विकनेसपणा येणे, त्याला अशक्तपणा येणे, प्रतिकारशक्ती कमी असणे, या सगळ्या गोष्टी तिथे दिल्या, ते पण सांगता आलं पाहिजे. सर आजारी पडला तर मनाने तुम्ही जे नीट व्हायला पाहिजे, बॉडीनं कव्हर करायला पाहिजे, ते कव्हर न होता तुम्हाला गोळ्याचा तुम्हाला आधार घ्यावा लागतो किंवा हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो. प्रतिकारशक्ती कमी आहे सर तुमची, ही प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर न्यूट्रिशनची आवश्यकता आहे. तर हे न्यूट्रिशन आम्ही देऊन तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, जेणेकरून तुमचं शरीर तुम्हाला प्रिपेअर करू शकते जसं पाहिजे तसं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं त्यांना त्या त्यावेळी जाणवून देता आले पाहिजे, सांगता आलं पाहिजे माणूस बघून. आता समजा हे सांगताना माणूस इकडे तिकडे कावळीने बघतो, त्याला हे सांगत बसून चालेल की इतकं नाही. त्याला सांगावं लागेल सर कॉलवर या काही दिवस, आणि मला थोडी घाई आहे, आज जमणार नाही, काही दिवसांनी आपण निवांत बसू, परंतु तुम्ही कॉलवरती या, काही गोष्टी जाणून घ्या, मग मात्र 100% तुम्हाला मला थोडीशी घाई आहे सर, आज वेळ नाही.
नाहीतर केलं असतं चेक, तुम्हाला सांगितलं असता रिपोर्ट व्यवस्थित. परंतु आज जरा थोडी मला घाई आहे सर, पुढं 20 लोक बसले, 25 लोक माझी वाट बघते सर, प्लीज एवढी बार नाही, पण पुढं मात्र 100%. अरे तुम्हालाच वेळ द्यायचा आहे, त्यांचं लय मत आहे तुमच्याकडे जायचे. मी बऱ्याच वेळा तुमचं नाव घेतले, परंतु मला वेळ नसल्यामुळे 100% पुन्हा वेळ देतो. कावळ्याने बघितले वळखायचं, हे लक्ष नाही, काय जीव सोडून रागात जरी ओकलो तरी त्या माणसाचं तिथं लक्ष किती आहे हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. त्या व्यक्ती तुझे झुरलाय का नाही, थोडस बॉडी अशी वाकली का नाही आपल्याकडे, थोडासा जाणून घेतोय का नाही, हे आपल्याला ऑब्झर्वेशन करता आलं नाही. किंवा घरात लोक असतील, एका घरात आपण गेलो आणि घरात लोक असतील तर घरातला शिकलेला माणूस जवळ घ्यायचा, विचारायचं शिक्षण किती झालंय तुमचं, कोणाचं ह्यात कोण शिक्षण, काय शिक्षण झालंय, काय करतो वगैरे. तुमचा एखादा मुलगा असतो, एका मिनिटात निगेटिव्ह करू शकतो घरच्याला, सगळं पटलेलं असतं, तर ती निगेटिव्ह करण्याची शक्यता दाट असते. तर त्याला जवळ घ्या, त्याला घ्या जवळ. बरं झालं, वा छान, व्हेरी गुड, आज सुट्टी आहे का तुम्हाला, आणि मग सुट्टी आली, बरं झालं तुम्ही आज सापडला, नाही तर काय बघा ह्यांना मी सांगितलं असतं, पण तू प्रॉपर समजणार नाही. तुम्हाला मात्र ह्या सगळ्या गोष्टी, जे काय मी सांगणार आहे ते तुम्हाला सगळं कळणार आहे. म्हणून साठी तुम्ही थोडस जवळ बसा, तुम्हाला थोडं समजावतो, ह्यांना भले समजून दे नसेल, तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे. त्याला समजावा, मग ती सांगते आई वडिलाच्या खोडी, बरोबर आहे, आईला रोज पाय दाबायला होते, पप्पा असं म्हणते, बरोबर आहे असं म्हणते ती, हो पप्पा असं करते, हळूहळू बोलत इन्व्हॉल्व होते, आणि खरं गिराव असं पाहिजे, असं आहे, मुलंही फरक आहे. मग काही नाही, पप्पाला चालू करू किंवा आईला, किंवा दोघंच असले तर दोघालाही समोर बसवा. का तर नवरा बायकोचं एकामेकावरती प्रेम असतं, बायकोला वाटत असते की बाबा आमच्या ह्यांना नीट करा अगोदर सर, किंवा त्यांना वाटत असतं की काय नाही माझं राहू द्या, माझं काय नाही, पण आमच्या घरच्याला तेवढं नीट करा. भले कोणाला काय नीट करायचं होईल, घरच्याला नीट करू आधी, किंवा त्यांना नीट करू आपण, किंवा मुलासाठी चालू करू, काही माहित नाही, मुलावर प्रेम असतंच सगळ्यांचं. पण एका व्यक्तीला सुरुवात करा, एका वेळी पूर्ण घराला कुटुंबाला द्यायचं नाही, असं माझं मत आहे. एका व्यक्तीला आपण रिझल्ट काढू, सगळं घरभार भविष्यामध्ये खाईल, जे की मी खाल्लं, माझं घरभार आज खातंय, माझ्यावरनं मी बघतो, मी खातोय तर घरभार खायला लागले, भले वेळ गेला, सगळं घरभार खाते. त्याचं कारण आहे तर मी एकटा नीट झाल्यामुळे सगळ्याला सांगू शकलो. तर घरातला एक व्यक्ती धरून त्याला नीट करू आपण, 100% त्याला आत्मविश्वास देऊ. आणि एवढं सगळं होत असताना समजा तुमचा फॅट लॉस नाही झाला, किती होईल मला माहित नाही, 1 किलो होईल का 10 किलो होईल, पण ह्यातलं जर फॅट लॉस नाही झाला, तुमचा वजन नाही कमी झालं, सगळे पैसे मला फोन करा, ह्याला काही सुद्धा फोन करायचा नाही, ह्या मधल्या माणसाला, माझा ह्याच्यावर नंबर आहे असा, हे माझा नंबर, निमेरातचा मला फोन करा, तुमचे पैसे त्या मिनिटाला ट्रान्सफर करतो, काही काळजी करू नका, मी चांगल्या घरचा आहे, काळजी करायची काही कारण नाही, तुमचा 1 रुपया बुडू देणार नाही, सगळे पैसे रिटर्न. ही शब्द तिथं आपल्याला वापरता आला पाहिजे, आत्मविश्वास देता आला पाहिजे. 100% ट्रस्ट ठेवून तुम्ही सर काम सुरू करा उद्यापासून हे खायला, आणि उद्यापासून कॉलवर या. डॉक्टर साहेबांची तुमची 1-8 दिवसात आम्ही तुमची ओळख करून देऊ. ते खूप त्यांना वेळ नसतो, परंतु तुमची त्यांची एकदा आम्ही ओळख करून देऊ 100%. या गोष्टी आपण त्यांच्या डोक्यामध्ये टाकता आलं पाहिजे, ह्यातली लोक एकत्र बसवता आली पाहिजे, सगळ्यांना समजावता आलं पाहिजे. वेळ जाऊ दे गेला तर आपण त्याच्यासाठी जाईल, आपण हाईच कशासाठी, ह्याच गोष्टीसाठी. एक कुटुंब नीट केलं, एका कुटुंबात आहार दिला, एका कुटुंबातला एक व्यक्ती नीट केला, म्हणजे आपलं काम. जे काही डॉक्टर साहेबांनी आपल्याला जे शिकवण दिली, ती शिकवण पुढे घेऊन चाललोय म्हणायला हरकत नाही. आणि त्या व्यक्तीला प्रॉपर आपण अगदी ह्याच्यामध्ये घेऊन, आणि मग प्रॉपर त्याला नीट करून घरातल्या सगळ्या कुटुंबाला भविष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तर असं क्लोजिंग म्हणजे करत असताना काही लोकांनी ऐकल्यामुळे त्यांचं मत होतं की शिंदे सर तुम्ही हे जरा फॉर्म सांगा की तुमच्या भाषा सगळ्याची तीच असते, फक्त समोरचा कसा ऐकतोय ह्याला खूप महत्व आहे. आपण काय सांगतोय ह्याच्यापेक्षा तो काय ऐकतोय ह्याला लय महत्व आहे. मग तो ऐकायजोगा आहे का, नसेल तर ऐकायजोगा असेल करण्यासाठी काय करावं लागेल हे करणं गरजेचं आहे. त्याचं जाणून घ्या, त्याचं ऐकणं म्हणजे त्याचा आजार बरा करणं. सर आपल्याला नेहमी सांगतात, मास्टर क्लास मध्ये ऐकले आपण, समोरच्याचं ऐकून घ्या. अडाणी माणूस असतो पण आपण सर म्हणतो त्याला, सर असं करायला पाहिजे, मॅडम असं करायला पाहिजे, सर किंवा ताई असं करायला पाहिजे. कधीच सर कोण त्यांना म्हणलेलं नाही. मला सर
मला सर आता कसं कोण शिंदे सर मला आता म्हणते आता मी कशात असेल म्हणजे रानात दारदर दुसून भाऊसाहेब म्हणजे रानात दारदर काय कराय म्हणजे भावना ते म्हणजे माझं लई महागाई नगरकडे मला पाया पडतो तुमच्या महागाई नगरे बाबा म्हणलं होतं म्हणजे एकदा घेतल्यावर पुन्हा घ्यायचं दाढीच झालं नाही का कारण महाग आहे